हा आता बापरे चालेल। ए जरा नीट चालव की गाडी, दिसत नाही की काय तुला? हो तू जरा शांत हो। अगं शांत हो का शांत हो तू। काय हो दिसत नाही का तुम्हाला? अहो जरा शिस्तीत चालवा की गाडी, आता ठोकला असता आमासनी। सॉरी, मला तुम्ही पटकन दिसला नाही, खरंच सॉरी। तुम्हाला पण सॉरी। चला एक मिनिट, आपण या आधी कधी भेटलोय का? हो साहेब, अहो ह्याच की त्या बाई ज्यांच्याकडनं आपण जमीन घ्यायची आहे ती ह्याच आहेत त्या। हां, पण मला असं वाटतंय की मी यांना अजून कुठेतरी पाहिलंय। अहो साहेब, आमचं गाव एवढंच, अहो बघितलं असलेला कुठेतरी। चल ग, आधीच आपल्याला उशीर झालाय, चल। मंदिरात? चला बसा गाडीत करूया। हा निंगे, साहेबा सरसने आपण लईच बोललो बघ। आता आपल्याला तर कुठं माहित होतं ग हेल्मेट घातलेलं कोण आहे ते। जाऊन दे सोड, त्यांनी पण तर आपली कापड घाण केलीत की नाही, झाली की नाही पिट्टमपाट। खरं कमळे, मी जेव्हा त्यांच्या बरोबर भांडत होतो की नाही तेव्हा तू बी कसली का तावा तावा आलीस। जेवढी शांत आहेस तेवढी तापतेस बी, आणि एकदा का तापली की हलगी सारखी कान 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 वाजायला सुरू करतेस। आता ही बातमी ऋषी सरांपासून जाणार। अगं हे काय आपलं कौतुक नाही, खिदळत काय बसलेस? चल आवरूया। ए कमळे निंगी, तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय कबड्डी टीम मेंबरची नावं द्यायला। आता ग आपली टीम तर रेडी बी नाही मग। बरं मी येते। हा कमळे, आता आपण दोघी तर आहोतच की, आणि रुपाली आणि दीपाली बी आहेतच की आपल्या बी टीम मध्ये। मग कसलं टेन्शन? अगं जिंकणार तर आपणच। राहिला प्रश्न बाकीच्या टीम मधल्या पोरींचा, तर त्या आणखीन रिजेक्ट केलेल्या पोरी आहेतच की। अगं सध्या पुरतं त्यांची नावं देऊया, आणि मग एकदा प्रॅक्टिस सुरू झाली की फायनल टीम तयार करूया। याच पोरीसनी घेऊया, त्यासनी तयार करून दाखवूया कोल्हापूरचं पाणी काय असतंय ते। हाय की नाही भारी आयडिया? एकच नंबर बघ।